नमस्कार मंडळी, काल आम्ही मार्केटमध्ये होतो केम्ब्रिजच्या आणि आज ॲक्च्युअल सिटी एक्सप्लोअर करतोय. सध्या आम्ही आहोत वन ऑफ द मोस्ट फेमस कॉलेजेस इन केम्ब्रिज, किंग्स कॉलेजच्या बाहेर. इथे जवळपास 31 कॉलेज आहेत, त्यामधलं हे फेमस कॉलेज आहे किंग्स कॉलेज म्हणून. आणि आम्ही त्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर थांबलेलो आहोत. आतमध्ये जाण्यासाठी तिकीट्स होते. क्लासरूममध्ये कोणाला एंट्री नव्हती, फक्त त्यांचं कॉलेजचा कॅम्पस बघण्यासाठी. कॉलेजच्या बाहेर एवढी ग्रीनरी होती ना, पण इथे बसायला कोणाला पण अलाउड नव्हतं ग्रीनरीवरती. कोणाला ऊन लागलंय, थंडी वाजते म्हणून कोणी पण बसू शकत नव्हतं ग्रीनरी. तिथे गार्ड्स होते कॉलेजच्या बाहेर. आणि आता आम्ही चाललो होतो रिव्हर पंटिंग करण्यासाठी. ही कॅम रिव्हर आहे, केम्ब्रिज शहरातनं जाते आणि इथून पंटिंग करून बऱ्याच गोष्टी दिसणार होत्या. जाताना हा ट्रिनिटी स्ट्रीट लागलेला होता. फेमस कॉलेज आहे ट्रिनिटी कॉलेज, त्याच्यावरनं ह्या स्ट्रीटला नाव दिलं होतं. त्या स्ट्रीटवरतीच भेटलं होतं डिशूम हॉटेल. एवढ्या सगळ्या इंग्रजीमध्ये पण तिथे हिंदीमध्ये बोर्ड लावलेला होता. आणि नंतर रोहन दिसला. रोहन माहीत नाही कसं काय तिथे होता, गर्दीमध्ये रोहन पण होता. आणि मग निघालो होतो आम्ही पुढे पंटिंगसाठी. ही बोट बुक केली होती, ऑनलाईन बुक केल्यावरती जरा कमी चार्जेस होतात. ऑन दी स्पॉट बुक केल्यावरती खूप जास्त चार्जेस लावतात. मीरू, भार्गव, मी, राजेश आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि ही आहे ट्रिनिटी कॉलेजची बॅक साईड, जिथे पंडित जवाहरलाल नेहरू, न्यूटन हे शिकलेले आहेत. न्यूटननी ग्रॅव्हिटीचा शोध म्हणे इथून नाही लावलेला. प्लेगची साथ आली होती म्हणून तो त्याच्या गावी गेला होता आणि तिथूनच मग त्यांनी ग्रॅव्हिटीचा शोध लागलेला, असं आम्हाला इथल्या एका गाईडने सांगितलं होतं, जो की बोट चालवत होता. आणि पुढे आम्हाला दिसलं होतं क्लेअर कॉलेज. हे पण खूप जुनं आहे. 1326 मध्ये याची स्थापना झालेली होती. आम्ही थोडं पुढे आल्यावरती आम्हाला परत किंग कॉलेजची बॅक साईड दिसली होती. व्हिडिओच्या सुरुवातीला जे तुम्ही पुढच्या बाजूने किंग्स कॉलेज पाहिलं होतं, ही आहे त्याची बॅक साईड. आणि अशा सुंदर बिल्डिंग बघत आम्ही पुढे आलो होतो. हे होतं किंग्स कॉलेजचे जे मुलं आहेत शिकणारे तिथे, त्यांचं फायनल इयरचं अकोमोडेशन होतं. हे पण ह्या टूरमध्ये इन्क्लूड होतं. छान आहे. उतरते पाण्यात, पाण्यात जाते. स्विमिंग येते करायला? कसं करता सांग, कसं करता स्विमिंग, कसं करतात? आता आम्ही चाललो होतो मॅथमॅटिकल ब्रिजच्या खालून. हा पण खूप प्रसिद्ध ब्रिज आहे इथला. आणि हे आहे सेंट जॉन्स कॉलेज ऑफ केम्ब्रिज. इथे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शिक्षण झालेलं होतं. अशा अनेक गोष्टी आम्ही केम्ब्रिजमध्ये पाहिल्या, पण एका व्हिडिओमध्ये एवढ्या फिट होत नाहीत. तरी पण आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.